हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलीक वरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सर्व संतन की जय। हर हर महादेव। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या। जय जय ससवेद्या आत्मरूपा। देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो। म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी। नमो चंड मार्तंड ताखडगधारी। उभा जेजुरीला असे सौख्यकारी। करी मूल शोभे तुझी थोर सत्ता। नमो शंकरा भैरवा विश्वनाथा। नमो शंकरा भैरवा विश्वनाथा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नारायणी नमस्तुते। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री गुरुचरण नमस्कारो नियाता। देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया। ना म्हणो नये धनंजया जिये परी। सुंदरतेचं मन आहे, तिला म्हणतात सुमन।
सुंदरतेचं मीत आहे त्यांना म्हणतात सुमीत, आणि सुंदरतेचं भाष्य आहे त्यांना म्हणतात सुभाष. म्हणून तर आज ज्यांचं स्मरण करायचं आहे त्यांच्या नावामध्येच सुंदरतेचं भाष्य आहे, म्हणून त्यांचं नावच सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी असं आहे. म्हणून तर ज्यांनी या फलटणच्या प्रणांगणामध्ये लावली विद्येची पताका, ज्यांनी सांगितलं अज्ञानाला झाका, आणि ज्यांनी सांगितलं ज्ञानाला फेका, अशा आपल्या सगळ्यांचे सुभाष काका, अशा आपल्या सगळ्यांचे सुभाष काका. म्हणून तर आज ज्यांचं स्मरण करायचं आहे वैकुंठवासी सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी यांच्या वर्षश्राद्धानिमित्त दुःखद अंतःकरणाने आणि भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आज जमलेलो आहोत. काकांना जाऊन आज वर्ष झालं आणि त्यांचा आज या ठिकाणी वर्षश्राद्धाचा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. माणूस जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यावरती 16 संस्कार केले जातात, आणि त्या 16 संस्कारांपैकी असणारा एक जो संस्कार आहे तो म्हणजे हा वर्षश्राद्धाचा विधी आहे. म्हणून तर ज्यावेळेस हा जीव आईच्या गर्भामधून जन्माला येतो तो असतो जन्म सोहळा. ज्या दिवशी या देहाला नाव ठेवलं, याचं बारसं झालं, तो असतो नामकरण सोहळा. पैसे खर्च करून सोंगाढोंगामध्ये जो केला तो असतो लग्न सोहळा. म्हणून तर ते 13 दिवस आणि हे 3 असे एकूण झाले 16. अशा 16 संस्कारांचा या देहाचा सोहळा असतो. म्हणून तर म्हटले याला सोहळा म्हणतात. म्हणून तुकोबारा याला मुक्तीचा सोहळा म्हणतात. याची देही याची डोळा, भोगी जे माझ्या मुक्तीचा सोहळा, भोगी जे माझ्या मुक्तीचा सोहळा. म्हणून तर आज काकांना जाऊन वर्ष झालं आणि आज त्यांचा वर्षश्राद्धाचा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. अंतःकरणापासून केली जाते तिला म्हणतात आरती. जी पूज्य भावनेने केली जाते तिला म्हणतात पूजा. जी परावाणीपासून केलं जातं त्याला म्हणतात पारायण, आणि जे श्रद्धेने केलं जातं त्याला म्हणतात श्राद्ध. म्हणून तर आज काकांचं श्राद्ध आहे आणि आज त्यांच्या दोन्ही पुत्रांनी हे श्रद्धेने केलेलं आहे. असणारे सचिन आणि महेंद्र, त्याचबरोबर असणाऱ्या सुनबाई ज्योती आणि असणाऱ्या सुविद्य पत्नी सविता काकी, या सर्वांनी आज श्रद्धेने काकांना पिंडदान केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी 13 जणांना जेवायला घालून हा वर्ष श्राद्धाचा विधी संपन्न होत आहे. आणि त्याच्यानिमित्त असणारी आजची ही प्रवचनरूपी सेवा. म्हणून तर मरण कुणाला चुकलेलं नाही, सरण प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहे. मात्र स्मरण ज्यांनी सत्कार्य केलंय त्यांचं हे स्मरण आहे. म्हणून तर आज काकांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. थोडंसं इको आणि बास कमी करा. म्हणून तर काकांचं आज आपल्याला या ठिकाणी स्मरण करायचं आहे. मरण, सरण आणि स्मरण अशा ह्या त्रिसूत्रीमध्ये हा जीव राहतो आणि त्या जीवाचं आज स्मरण आहे. कारण की माणूस गेल्यापासून तर वर्षश्राद्धापर्यंत या आत्म्याचा प्रवास असतो आणि ह्या आत्म्याला 16 पुरींमधून जावं लागतं. आणि हा सगळा प्रवास 1 वर्षाचा असतो. म्हणून तर आज 1 वर्षाने या 16 गावांचा प्रवास आज पूर्ण झालाय. आणि आजच्या दिवशी हा जीवात्मा ते 16वं गाव आहे की ज्याला म्हणतात बाहुबीतीपूर.
त्या गावामध्ये पोचलेला आहे आणि इथूनच दुसऱ्या देहामध्ये त्याची पुनरावृत्ती होणार आहे. म्हणून तर श्रद्धेने केलेलं आज हे श्राद्ध आहे. म्हणून तर आज काकांचं स्मरण वर्षभराचा काळ लोटला आणि आज या ठिकाणी काकांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. जे विद्यारूपी लावलेलं झाड आहे की ज्याचं नावच श्रीराम ठेवलेलं आहे, असं श्रीराम एज्युकेशन संस्थेचं हे प्रांगण आणि त्याच्यामध्ये उभं केलेलं हे माता सरस्वतीची पूजा बांधलेली हे संस्था, नानांनी उभं केलेलं हे झाड आणि त्याला पाणी घातलेलं काकांनी आणि आज त्याचा वटवृक्ष आज ह्या 2 पुत्रांनी केलेला आहे. असणारा 8 कुटुंबांचा हा परिवार, 4 मुलं आणि 4 मुली. म्हणून तर असणारी आई आहे ती म्हणजे सोनूबाई आणि असणारे आजोबा ते म्हणजे नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी म्हणजेच बेडके. तिथं नाम आहे आणि इथं सोनं आहे आणि असणारे ह्या 4 मुलं आणि 4 मुली. म्हणून ज्याने अमृत पाजवलं ते अमृतराव आहे, ज्यांनी वीरपणा घेतला ते संताजीराव आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी कृष्ण आकर्षित केलं ते बाळकृष्ण आहे आणि ज्यांनी सुंदर भाष्य केलं ते सुभाष आहे. असे असणारे हे 4 भाऊ आणि असणाऱ्या 4 बहिणी. जिथं सुंदरतेचं मन आहे तिचं नाव सुमन, जिनी मल घालवला ती कमल, त्याचबरोबर जिनी राधापूर्ण अनु दिला ती अनुराधा आणि त्याचबरोबर असणाऱ्या ह्या संपूर्ण 4 बहिणी आणि 4 भाऊ असा वटवृक्षासारखा बहरलेला परिवार आणि त्या परिवारातूनच आज एक हे असणारं फळ त्याचं स्मरण या ठिकाणी करायचं आहे. म्हणून तर आज काकांचं हे स्मरण आणि ह्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आज या प्रवचनरूपी सेवेमधून त्यांना आदरांजली व्हायची आहे. हा संपूर्ण प्रवास त्यांचा सुखद झाला आणि आज त्यांना मुक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून तर सुरुवातीला सांगितलं तसं मरण कुणाला चुकलेलं नाही. प्रत्येकाच्या जीवाला त्या गावाला जायचंयच. म्हणून तर आजचा हा सोहळा नागपंचमीचा आहे आणि ती तीथ काकांनी गाठलेली आहे. ज्यावेळेस 5 रंग एकत्र येतात त्याला रंगपंचमी म्हणतात. 5 ऋषी एकत्र येतात त्याला ऋषीपंचमी म्हणतात. 5 ऋतू एकत्र येतात त्याला वसंत पंचमी म्हणतात आणि 5 नाग एकत्र येतात त्याला नागपंचमी म्हणतात. म्हणून तर आज 5 नागांचं पूजन आहे, ज्याच्यावरती भगवान विष्णू पहुडलेले आहेत. तो आहे शेषनाग. भगवान महादेवांच्या गळ्यामध्ये आहे तो वासुकी नाग. ज्याला मारलं तो कालिया नाग. त्याचबरोबर कर्कोटक आणि दक्षक हे 5 नाग त्यांचं आज पूजन आहे. म्हणून तर आजची ही नागपंचमी ही तीथ काकांनी गाठली. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटा रखमाईच्या वारा. आयुष्यभर यासाठीच अट्टाहास केला की शेवटचा दिवस म्हणले गोड झाला पाहिजे. म्हणून तर प्रॉपर्टी किती कमवली याला महत्त्व नाही, शेवटी स्मशान माणसांनी किती भरलंय याला महत्त्व आहे. म्हणून तर बँक बॅलन्स नाही, माणसांचा बॅलन्स पाहिजे आणि तोच बॅलन्स आज काकांनी जपलेला आहे. म्हणून तर आज त्या स्मशानामध्ये श्रावण महिना चालू आहे, गोकुळाष्टमी आहे. त्या स्मशानामध्ये आदिशक्ती पार्वती महादेवांना विचारतीये, देवा सगळे देव म्हणले कुठे कुठे राहतात आणि म्हणले तुम्हाला मात्र म्हणले हे स्मशानच आवडतं का बरं? त्यावेळेस महादेव पार्वतीला सांगतात, का ग पार्वती? म्हणले पहा ना देवा, ब्रह्मदेव स्वर्गात राहतात, विष्णुदेव वैकुंठात राहतात आणि म्हणले तुम्हाला मात्र म्हणले हे
स्मशानच आवडतं. का बरं? त्यावेळेस महादेव पार्वतीला सांगतात, अगं पार्वती, मी या स्मशानात राहतो, कारण की जिथं लोक राहतात ना ते घर नाही, ती धर्मशाळा आहे. म्हणले सगळ्यांना इथंच यायचं आहे, म्हणून सगळ्यांच्या आधी म्हणले मी इथं येऊन बसलोय, सगळ्यांच्या आधी आलोय, म्हणून म्हणले माझं नाव आदिनाथ आहे. आणि सगळ्यांच्या शेवटी आहे, म्हणून म्हणले माझं नाव अमरनाथ आहे. सगळ्यांच्या आधी आलोय म्हणून मी आदिनाथ गुरु आहे, आणि सगळ्यांच्या शेवटी आहे म्हणून तर म्हणले मी अमरनाथ आहे. देवा, या स्मशानात तुम्ही राहता आणि म्हणले तुम्हाला ती राख आवडती. सगळे देव अंगाला चंदन लावतात आणि म्हणले तुम्ही मात्र म्हणले ती राख लावता. का बरं? त्यावेळेस महादेव पार्वतीला सांगतात, अगं पार्वती, ज्याला ही राख कळली ना त्याला देव कळाला. काय गंमत आहे? राख शब्द उलटा करा, काय होतो? राख, खरा. जो खरा आहे ना त्यालाच म्हणले ही राख कळती. म्हणून तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. त्या राखेतूनच म्हणले गुरुकृपेचा दीप उजळतो. म्हणून तर पार्वती, ज्याला स्मशान कळलं ना त्याला परमार्थ कळाला, ज्याला राख कळली ना त्याला देव कळाला, आणि ज्याला मरण कळलं ना त्याला आयुष्य कळालं. म्हणून तर म्हणले मी या स्मशानात राहतो आणि अंगाला राख लावतो. पण देवा, तुमचं जे रूप आहे अतिशय विलक्षण म्हटले असं रूप आहे. महादेव म्हटले, का ग पार्वती? म्हणले पहा ना देवा, तुम्हाला डोळे किती? महादेव म्हटले 3. तुमच्या त्रिशूळाला टोक किती? महादेव म्हटले 3. तुमच्या कपाळावरती ज्या भस्माच्या रेषा ओढल्यात त्या रेषा किती? महादेव म्हटले 3. आणि तुमचं जे नाव आहे शंकर, म्हणले त्याला शब्द किती? महादेव म्हटले 3. आणि तुम्हाला जे आवडतं ते बेलाचं पान, त्या बेलाला पानं किती? महादेव म्हटले 3. अगं पार्वती, या तिघांमध्येच मी राहतो. म्हणून तर मी राहतो कुठे? त्र्यंबकेश्वरला. म्हणून या देहाला कोणत्याही स्मशानामध्ये जाळतात, पण महास्मशान म्हणले 3 आहेत. पहिला आहे ते म्हणजे गया, दुसरा आहे ते म्हणजे काशी, आणि तिसरा आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. म्हणून तर नारायण नागबळी आणि उदक शांती म्हणले कुठं केली जाती? तर म्हणले या महास्मशानांमध्ये केली जाते. म्हणून जशी विमानतळावरती विमानं उतरतात तशा या महास्मशानांमध्ये म्हणले पितर उतरत असतात. म्हणून तर नारायण नागबळी आणि उदक शांती म्हणले या महास्मशानांमध्ये केली जाते. देवा, तुमचं सगळं तिघांमध्ये आहे. म्हणले हो, आणि आमचं सगळं म्हणले तिघांमध्येच आहे. काय गंमत आहे बघा ना. आपल्या आयुष्यामध्ये दिवस किती? म्हणले 3 दिवस आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आंघोळ्या किती? म्हणले 3 आंघोळ्या आहेत. आपल्या आयुष्यामध्ये जेवणं किती? 3 जेवणं आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आंघोळ्या किती? 3 आंघोळ्या आहेत. आपल्या आयुष्यामध्ये कपडे किती? 3 कपडे आहेत. आपल्या आयुष्यात हार किती? 3 हार आहेत. आपल्या आयुष्यात मडकी किती? म्हणले 3 मडकी आहेत. आणि आपल्या आयुष्यामध्ये घरं किती? म्हणले 3 घरं आहेत. काय गंमत आहे. आपल्या आयुष्यामध्ये दिवस किती? म्हणले 3 दिवस आहे. पहिला दिवस जन्माचा,
दुसरा दिवस जीवनाचा आणि तिसरा दिवस मरणाचा. म्हणले दिवस किती? म्हणले 3 दिवस आहे. आपल्या आयुष्यात आंघोळ्या किती? म्हणले 3 आंघोळ्या आहेत. आणि काय गंमत आहे, 3ही आंघोळ्या लोकांनी घातल्यात. पहिली आंघोळ जेव्हा जन्माला आलो तेव्हा दवाखान्यात लोकांनी घातली. दुसरी आंघोळ दिवाळीच्या पाडव्याला आईनी आणि बायकोनी घातली. आणि तिसरी आंघोळ गेल्यावर लोकांनीच घातली. म्हणले आंघोळ्या किती आहेत? 3 आंघोळ्या आहेत. आपल्या आयुष्यामध्ये जेवणं किती आहेत? म्हणले 3 जेवणं आहेत. म्हणून जेव्हा जन्माला आलो तेव्हा दूध पाजलं लोकांनी, नंतर पाहिजे ते खाल्लं या हातानी, आणि शेवटी पाणी पाजलं लोकांनीच. म्हणून तर आज काय करायचंय? म्हणले पाणीच पाजायचंय. म्हणून तर आज त्या अंगठ्यानी, आज त्या पिंडावरती म्हणले पाणीच वाहिलंय. म्हणून तर आज पाणीच पाजायचं आहे. म्हणून तर जेवणं किती आहे? म्हणले 3 जेवणं आहेत. आपल्या आयुष्यामध्ये हार किती आहेत? म्हणले 3 हार आहेत. पहिला हार जेव्हा जन्माला आलो तेव्हा बारशाच्या दिवशी पाळण्याला घातला. दुसरा हार लग्नात घातला. आणि तिसरा हार गेल्यावर घातला. म्हणले हार किती आहेत? 3 हार आहेत. आणि आपल्या आयुष्यामध्ये मडकी किती आहेत? म्हणले 3 मडकी आहेत. काय गंमत आहे, जेव्हा आईच्या गर्भामधून जन्माला आलो तेव्हा 3 मडकी घेऊन आलो. आणि जेव्हा स्मशानात गेलो तेव्हा मातीची 3 मडकी तिकडं घेऊन गेलो. म्हणून आईच्या गर्भातून जेव्हा जन्माला आलो तेव्हा 3 मडकी आणली. कोणती बरं ती 3 मडकी? पहिलं मडकं ते म्हणजे हे डोकं, दुसरं बोळकं ते म्हणजे हे तोंड, आणि तिसरं मडकं ते म्हणजे हे पोट, म्हणजे उदर आहे. काय गंमत आहे, 3ही मडक्यांमध्ये 3 अग्नी आहेत. म्हणून हे जे डोकं आहे याच्यामध्ये आहे क्रोधाग्नी. हे जे बोळकं आहे याच्यामध्ये आहे वाणी अग्नी, की ज्याने हृदय आणि काळीच कापलं जातं. म्हणून तर ह्या बोळक्यामध्ये शब्दाग्नी आहे. आणि हे जे उदर आहे, जे पोट आहे, त्याच्यामध्ये आहे जठराग्नी. म्हणून तर ही 3 मडकी आईच्या गर्भातून घेऊन आलो. आणि जेव्हा स्मशानात गेलो तेव्हा 3 मडकी घेऊन गेलो. म्हणून तर पहिल्या मडक्यात जळलेली गौरी नेली, दुसऱ्या मडक्यात पाणी भरलं आणि ते मडकं तिथं फोडलं, आणि तिसरं मडकं त्याच्यावरती 10व्याच्या दिवशी पिंड ठेवला. म्हणून तर जेव्हा आईच्या गर्भातून जन्माला आलो तेव्हा 3 मडकी आणली, आणि स्मशानात गेलो तेव्हा मातीची 3 मडकी तिथं घेऊन गेलो. म्हणून तर शेवटी आपल्या आयुष्यामध्ये घरं किती आहेत? म्हणले 3 घरं आहेत. पहिलं घर ज्या दवाखान्यात जन्माला आलो तो दवाखाना, दुसरं घर ज्या घरात राहतोय आणि घरघर लागलीये ते घर, आणि तिसरं आहे ते म्हणजे स्मशान. म्हणून तर पार्वती मला काय आवडतं? म्हणले स्मशान आवडतं. आणि मी राहतो कुठे? म्हणले स्मशानामध्ये राहतो. पण देवा, ती आडनीड 3 बेलांची पानं म्हणले तुम्हाला का बरं आवडतात? त्यावेळेस महादेव सांगतात त्या 3 बेलांच्या पानांमध्येच सगळं रहस्य आहे. पहिलं जे पान आहे ते आहे जन्माचं, मधलं जे बेलाचं पान आहे ते आहे जीवनाचं, आणि शेवटचं जे बेलाचं पान आहे ते आहे मरणाचं. म्हणून तर जन्म, जीवन आणि मरण
या त्रिसूत्रीमध्ये पार्वती मी राहतो, म्हणून तर म्हटले मला महादेव म्हणतात. पण देवा, तुमच्या गळ्यामध्ये जी 108 मुंडांची माळ आहे, ती 108 मुंड, त्या 108 कवट्या म्हणले कुणाच्या आहेत? त्यावेळेस महादेव सांगतात, अगं पार्वती, ही 108 मुंडांची माळ घातली, ही 108 मुंड कुणाची माहिती आहे का? म्हणले कुणाची? म्हणले ही तुझीच मुंड आहेत. म्हणले माझी? म्हणले हो. सतत तू जन्म घेती आणि सतत तू मृत्यू पावती. पुनरपी जननम पुनरपी मरणम, याच्यामध्ये पार्वती तू अडकलेली आहेस. तुझं मला स्मरण व्हावं म्हणून प्रत्येक जन्मामधलं एक एक मुंड म्हणले मी माझ्या गळ्यात घातलंय, आणि माझं तुला स्मरण व्हावं म्हणून त्या 2 हळदी कुंकाच्या सोन्याच्या वाट्या काळ्या मण्यांमध्ये म्हणले पार्वती तू तुझ्या गळ्यात घातल्यात. देवा, माझा जन्म म्हणले मी तर आईच्या गर्भात म्हणले 9 महिनेच होते, मग माझं मुंड? म्हणले हो. अगं आईच्या गर्भात तू 9 महिनेच होती, पण म्हणले हे पहिलं बेलाचं पान जन्माचं, हा जन्म 9 महिन्यांचा नाही म्हणले पार्वती. मग किती महिन्यांचा आहे? म्हणले हा 12 महिन्यांचा आहे. पण म्हणले आईच्या गर्भात तर मी 9 महिनेच होते, मग 12 महिने कसं काय? म्हणले हा 12 महिन्यांचा जन्म आहे. म्हणून तर जन्माला आल्यानंतर काय पूजली? म्हणले 12वी पूजली. आणि गेल्यावर काय आहे? म्हणले 13वा आहे. 12वी म्हणजे काय? 12 दगडींची पूजा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन आणि 1 बुद्धी, त्या 12 दगडींची पूजा म्हणजे 12वी आहे. आणि गेल्यावर मात्र म्हणले 13वा आहे. का बरं? म्हणले जन्माला आल्यावर 12वी आणि गेल्यावर मात्र म्हणले 13वा आहे. ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन बुद्धी याची पूजा म्हणजे 12वी आहे. पण ज्यावेळेस हा जीवात्मा जातो त्याचा प्रवास हा वर्षभर होतो, आणि वर्षभर त्याला 16 पुरींमधून जावं लागतं. आणि त्या 16 पुरींमधून जाताना एका वर्षाला म्हणले महिने किती? 12. मग 12वी झाली पाहिजे. म्हणले नाही ना, जन्माला आल्यानंतर 12वी आहे आणि गेल्यावर मात्र म्हणले 13वा आहे. कारण की त्याच वर्षात जर अधिक मास आला, धोंड्याचा महिना आला, तर म्हणले 1 महिना वाढतो. म्हणून तर म्हणले 13व्याच्या दिवशी 13 जण जेवायला घालायची, आणि आज पण आतमध्ये 13 जण जेवायला घालायचे. एका वर्षाचे 12 जण आणि अधिक मास धोंड्याच्या महिन्याचा 1, अशी 13 जण म्हणले आतमध्ये जेवायला घालायचे. कारण की हा वर्षभराचा प्रवास आहे. पण देवा, आईच्या गर्भात तर म्हणले मी 9 महिनेच होते, मग हा 12 महिन्यांचा प्रवास कसा काय? त्यावेळेस महादेव पार्वतीला त्या जन्माचं रहस्य सांगतात. महादेव म्हणतात, महादेवाला पुसे पार्वती सांगा गर्भीच्या खुणा, कशी केली देवा 9 महिन्याची रचना, कशी केली देवा 9 महिन्याची रचना. तेव्हा महादेव बोलू लागला, शंकर भोळा बापाच्या मस्तकी होता 3 महिने हा पुतळा. मणिपूर नगरी उतरोनी आला मातेच्या गर्भकमळा, कशी केली देवा 9 महिन्याची रचना, कशी केली देवा 9 महिन्याची रचना. म्हणले बापाच्या मस्तकामध्ये 2 भुयांच्या मध्ये जे मणिपूर नावाचं चक्र आहे, त्या चक्रामध्ये म्हणले हा 3 महिने वास करत होता. आणि ते चक्र उतरून
मग म्हणले हा आईच्या गर्भकमळामध्ये आला. म्हणून तर हा झाला तरी कसा तयार. नाथ सांगतात, रक्तबिंदू वारा मास याचा बनला असे गोळा, पहिल्या मासी गोळा, दुसऱ्या मासी शीर जाणा. म्हणून तर हा आईच्या गर्भात म्हणले तयार तरी कसा झाला. नाथांनी फार गोड सांगितलं. नाथ म्हणतात, चिंचेच्या पानावरी बांधिले देऊळ, आधी कळस मग पाया. म्हणले चिंचेच्या पानावरती देऊळ बांधायचंय. आणि ते देऊळ कसं बांधायचंय? आधी कळस मग पाया. मग हे चिंचेचं पान केवढं आणि हे देऊळ केवढं. म्हणले या चिंचेच्या पानावरती देऊळ बांधता येईल का? पण म्हणले बांधायचंय. मग हे चिंचेचं पान म्हणजे काय आणि हे देऊळ म्हणजे काय? तर हे चिंचेचं पान म्हणजे आईचा गर्भ आहे आणि हे देऊळ म्हणजे हा देह आहे. तुका म्हणे कैसा बैसन्यासी ठाव, जठरी बाळावाव एकाएकी. म्हणले आईच्या गर्भात हा मावला तरी कसा. म्हणून तर आधी कळस मग पाया. म्हणून देऊळ बांधताना आधी कळस का आधी पाया? म्हणले देऊळ बांधताना आधी पाया आहे, पण आईच्या गर्भात म्हणले सगळं उलटं झालं. म्हणून नाथांच्या घरची उलटीचं खूण, पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर, बाहेरची घागर नाही म्हटले, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळवणी. आज मी एक नवल देखिले आणि वळचणीचे पाणी आढ्याला लागले. म्हणून तर आईच्या गर्भात पहिले पाय नाही, पहिलं डोकं तयार झालं. म्हणून तर कुंकू कुठं लावायचं? कपाळावरती. बुक्का कुठं लावायचा? कपाळावरती. भंडारा कुठं लावायचा? कपाळावरती. का बरं कपाळ? कपाळ म्हणजे काय? कपाळ म्हणजे बुद्धी. आणि बुद्धी म्हणजे काय? बुद्धी म्हणजे श्री गणेश आहे. म्हणून राष्ट्राचं पालन करतो त्याला म्हणतात राष्ट्रपती. सभेच्या अध्यक्षस्थानी आहे तो सभापती. ज्यांच्या डोक्यावरती छत्र आहे ते छत्रपती. आणि 14 विद्या 64 कला यांचे जे अधिपती आहे ते हे गणपती, ते हे गणपती. म्हणून तर या बुद्धीमध्ये कोण आहेत? म्हणले गणपती आहे. म्हणून तर पहिली पूजा कोणाची? म्हणले गणपतीची. बुद्धीमध्ये श्री गणेश आहे, हृदयामध्ये आत्माराम आहेत, मनगटामध्ये हनुमंतराय आहेत आणि पायामध्ये शनिदेव आहेत. हे 33 कोटी देव म्हणले याच देहामध्ये वास करत आहे. म्हणून तर आधी कळस मग पाया. नाथ पुढे म्हणतात, दुतोंडे हरणे पाण्यावरी आली, मुखाविन पाणी प्याली रे. म्हणले 2 तोंडाची हरणं पाण्याच्या वरती आली. एक तोंड होतं आईच्या गर्भातल्या बाळाचं आणि दुसरं तोंड होतं ते म्हणजे त्या आईचं. म्हणून त्या गर्भातल्या बाळाने पाणी कशाने पिलं? त्याने तोंडाने पाणी पिलं का? म्हणले नाही नाही, त्या गर्भातल्या बाळाने त्या नाळेच्या मार्फत, त्या प्लॅसेंटाच्या थ्रू म्हणले त्या गर्भातल्या बाळाने पाणी पिलं. म्हणून तर नाथ म्हणले, दुतोंडे हरणे पाण्यावरी आली, मुखाविन पाणी प्याली रे. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांजेचा पुत्र पोहला रे. म्हणून तिला वांज म्हटले. म्हणले जिला मुलं होत नाही ती वांज नाही म्हटले, जी संस्कार देऊ शकत नाही ती वांज आहे. म्हणून मिट्टी का मटका और परिवार की कीमत बनाने वाले को ही पता है, इसलिए संघर्ष सीखिए पिता से,
और संस्कार सीखिये माता से. म्हणून तर तिला वांज म्हटलंय. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्यानं पाठलाग केला रे. त्या आईला माहीत नाही ना हा गर्भातला मुलगा कोण होणार. हा संत होणार का हा चोर होणार, हा सज्जन होणार का हा दुर्जन होणार. म्हणून तर नाथ म्हणतात, आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्यानं पाठलाग केला रे. एका जनार्दनी एकपण विनवी, हरीच्या नामे तरलो रे. म्हणून आईच्या गर्भात असताना 3ऱ्या महिन्यामध्ये हे नेत्र आले. 3ऱ्या महिन्या माझी नेत्र पहा आले. 4थ्या महिन्या माझी हात पाय फुटले. 5व्या महिन्या माझी पंचप्राण हो जाणा. कशी केली देवा 9 महिन्याची रचना. कशी केली देवा 9 महिन्याची रचना. म्हणून तर आईच्या गर्भात असताना 5व्या महिन्यामध्ये 5 प्राण तयार झाले. प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान हे प्राणाचे 5 प्रकार आईच्या गर्भात तयार झाले. म्हणून तर जन्माला आल्यानंतर काय पूजली म्हणले 5वी पूजली. आणि गेल्यावर काय आहे म्हणले 10वा आहे. 5वी म्हणजे काय? 5वी म्हणजे पाटा पूजायचा आहे. पाटा म्हणजे काय? पाटा म्हणजे दगड. म्हणून जन्माला आल्यानंतर काय पूजला म्हणले दगड पूजला. आणि 10व्याला पण काय पूजला? दगडच पूजला. तिथं तो पाटा होता आणि इथं तो जीव खडा झालेला आहे. तिथं म्हणले न्हाणी घरामध्ये पिठाचा दिवा लावला आणि इथं सुद्धा पिठाची रांगोळी काढली आणि त्याच्यावरती दिवा लावला. तिथं म्हणले त्या देवीला दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि इथं पिंड सुद्धा दही भाताचाच आहे. म्हणून तर जे जन्माला आहे तेच मरणाला आहे. म्हणून 5वीला म्हणले एक देवी येते आणि नशीब लिहून जाते. त्या देवीचं नाव काय? ती कोण आहे म्हटले म्हणले तिला रान सटवाई म्हणतात, तिला घोडे सटवाई म्हणतात, तिला सटवी म्हणतात. म्हणले कोण आहे ही देवी? ही ब्रह्मदेवाची मानस कन्या आहे. भगवान विष्णूंची मायारूपिणी शक्ती आहे. कार्तिक स्वामींची देववल्ली नावाची ही सेना आहे. या प्रकृतीच्या 6व्या शक्तीपासून तिचा जन्म झाला म्हणून तिला षष्ठी म्हणतात. आणि षष्ठी शब्दाचाच अपभ्रंश झाला म्हणून तिला सटवाई म्हणतात. म्हणून 5वीलाच तिने अक्षरं कोरलेली आहेत. या जन्मामध्ये होणार काय आणि तुमच्या मरणाची तारीख काय आहे ते. म्हणून ती सटवाईची मुलगीच आईला विचारतीये म्हणले काय गाई? रोज रात्री म्हणले 12 ते 3 या वेळेमध्ये त्या मांजरीबरोबर म्हणले तू कुठं जाती ग? तेव्हा ती सटवाई सांगतीये अगं रोज रात्री 12 ते 3 या वेळेमध्ये त्या मांजरीबरोबर मी तान्ह्यांचं नशीब लिहायला जाते. आई नशीब म्हणजे काय ग? मी त्यांच्या कपाळावरती लिहिते या जन्मामध्ये होणार काय आणि तुमच्या मरणाची तारीख काय आहे ते. आई मग माझं नशीब पण तूच लिहिलंय का? म्हणले हो, तेच ब्रह्मदेवाने मला काम दिलंय. यत्यावच प्राण्यांचं नशीब म्हणले मीच लिहिलंय. मग तू माझी आई आहेस, मला सांग ना ग माझ्या नशिबात तू काय लिहिलंय? कशाला पाहिजे तुला? ही ब्रह्मदेवाची अक्षर आहे. जे लिहिलंय तेच होणार हे लक्षात ठेव. पण तू माझी आई आहेस, मला सांग ना ग माझ्या नशिबात तू काय लिहिलंय ते. अगं तुला सांगितलं ना ती अक्षरं नाही पुसता येत.
सटवाईचा लेखाजोखा न चुके ब्रह्मादिका, न चुके ब्रह्मादिका. म्हणले ही अक्षरं ब्रह्मदेवाला पुसता आली नाही, ही संतांना पुसता आली नाही, रामाला पुसता आली नाही, तू कशी काय पुसणार? पण तू मला सांग ना ग, तू माझी आई आहेस, माझ्या नशिबात तू काय लिहिलंय ते? तुझ्या नशिबात लिहिलंय तुझ्या पोटी म्हणले जो पुत्र जन्माला येणार आहे त्याच्याबरोबरच म्हणले तुझा विवाह होणार आहे आणि कार्तिक पौर्णिमेला तुझा मृत्यू होणार आहे. आई काय ग लिहिलं? माझी तू आई आहेस तरी पण म्हणले असं नशीब लिहिलं? म्हणले हीच ब्रह्मदेवाची अक्षर आहे आणि तेच होणार. म्हणून ती सटवाईची मुलगी त्या नदीवरती पाणी भरण्यासाठी जाती आणि तो राजा त्या नदीवरती स्नानासाठी येतो. वीर्याचं अस्खलन होतं, त्या सटवाईच्या घागरीमध्ये ते वीर्य येतं. ती प्राशन करती, गर्भवती राहती. 9 महिन्याचा प्रवास तिचा पूर्ण होतो आणि तिला एक दिव्य पुत्र होतो. तिला माहीत असतं की याच पुत्राबरोबर माझा विवाह होणार आहे. तेव्हा त्या तान्ह्याला लाल बाळुत्यामध्ये गुंढाळती आणि वाघांच्या मेळ्यामध्ये त्याला जंगलात सोडून देती. हे वाघ याला खाऊन टाकतील आणि याच्याबरोबर माझा विवाह होणार नाही. पण ही ब्रह्मदेवाची अक्षरं. तो राजा शिकार करण्यासाठी त्या जंगलात येतो, वाघांची शिकार करतो आणि त्या लाल बाळुत्यामध्ये असणारं तान्हं राजवाड्यात घेऊन जातो. निपुत्रिक असणारी राणी त्याला तळहाताच्या फोडासारखा लहानाचा मोठा करते आणि तोच राजकुमार त्याच जंगलामध्ये शिकार करण्यासाठी येतो. सटवाईच्या मुलीला पाहतो, दोघांचं मनोमिलन होतं, दोघांचा गंधर्व विवाह होतो आणि त्या सटवाईच्या मुलीला घेऊन राजवाड्यात येतो. आपल्या शयनगृहामध्ये लाकडी पेटीमध्ये जेव्हा ती सटवाईची मुलगी साड्या ठेवण्यासाठी ती पेटी उघडती तर त्या पेटीच्या तळाला पाहती तर काय, तिला ते लाल रंगाचं बाळूत दिसतं आणि तिच्या लक्षात येतं की ज्याच्याबरोबर माझा विवाह झालाय तो माझाच पुत्र आहे. आईची अक्षरं म्हणले आज खरी ठरली. म्हणून जे जे असेल प्रारब्धी ते ते चुके न कर्म कधी, होणार सारखी बुद्धी कर्मरेषा प्रकटे. ऐसा लिहून गेला विधाता मग कसा यास करावी ती चिंता. आपुलिया संचिता कर्मरेषा प्रमाण, कर्मरेषा प्रमाण. म्हणून तर नामा म्हणे पूर्वरेखा न चुके ब्रह्मादिका, न चुके ब्रह्मादिका. म्हणून तर 5वीलाच त्यांनी अक्षरं कोरलेली आहेत की या जन्मामध्ये होणार काय आणि तुम्ही जाणार कधी ते. म्हणून 6व्या महिन्या माझी षडाकार रूप तयार झाले, 7व्या महिन्या माझी सप्त धातू नखे केस जाणार, 8व्या महिन्या माझी अष्टांग रूप तयार झाले आणि 9व्या महिन्या माझी देव पुजावया गेलो आणि देऊळ बुडाले. खेळई सद्गुरु राया रे, खेळई सद्गुरु राया रे. म्हणून त्या आईच्या गर्भात असताना 9व्या महिन्यामध्ये ज्या 84 लक्ष योनी आहेत म्हणले त्याचं स्मरण झालं. म्हणले मीच माकड झालो, मीच कुत्रा झालो, मीच मांजर झालो आणि 84वी योनी आहे ती गायीची योनी आहे. म्हणून तर हा मनुष्य देह मिळायच्या आधी आपण कोणत्या योनीत होतो? आपण गायीच्या योनीमध्ये होतो. म्हणून तर वसुबारस आहे, गुरुद्वादशी आहे, गायीची पूजा आहे. गायीची 2 शिंग म्हणजे ब्रह्मा विष्णू आहेत, गायीचे 2 कान म्हणजे अश्विनी कुमार आहेत, तिचे 2 डोळे म्हणजे चंद्र सूर्य आहेत.
तिचा हंबरण्याचा आवाज म्हणजे प्रजापती नावाचे देव आहे. आणि गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. आणि गाईच्या शेपटीमध्ये हनुमंतराय आहे. म्हणून तर लहान बाळाला दृष्ट झाली तर गाईची शेपटी उतरवतात. म्हणून 13व्या नंतर ज्यावेळेस या आत्म्याचा प्रवास होतो तेव्हा हा आत्मा पहिल्या गावामध्ये जातो. आणि त्या गावाचं नाव आहे यम्यपूर, म्हणजेच यमाचं पूर. तिथं यमदेव राहतात. तिथं एका सूर्याचा नाही 10 सूर्यांचा प्रकाश सहन करावा लागतो. तिथं माती नाही, तिथं वाळू आहे. आणि त्या वाळूमधून त्या जीवात्म्याला प्रवास करावा लागतो. आणि त्या यमाच्या पुरीमध्ये जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे वैतरणा नदी. म्हणून त्या नदीला पाणी नाही, रक्ताचा पाट आहे. म्हणून तो नावाडी विचारतो की या जन्मामध्ये तुम्ही गायीची सेवा केली आहे का? गायीची सेवा केली असेल तर त्या गायीच्या शेपटीला धरून ही वैतरणा नावाची नदी म्हणले पार करता येते. म्हणून तर म्हणले गायीची पूजा आहे. म्हणून हा मनुष्य देह मिळायच्या आधी आपण कोणत्या योनीत होतो तर आपण गायीच्या योनीमध्ये होतो. म्हणून आईच्या गर्भात असताना या सगळ्या योनींचं मला स्मरण झालं. आणि तो आईच्या गर्भात असताना सोहम सोहम म्हटला, तू माझं सर्वस्व आहे, तू माझं सर्वस्व आहे. आणि बाहेर आल्यावर मात्र क्याव क्याव, कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. म्हणून तर पार्वती त्या 3 बेलांच्या पानांपैकी पहिलं पान आहे ते जन्माचं. आणि म्हणले ते जन्म मी तुला सांगितलेलं आहे. आणि जे शेवटचं पान आहे ते आहे मरणाचं. आणि आज मी तुला म्हणले मरण सांगणार आहे. तुकोबराय तर म्हटले, हे मरण माझी अंतयात्रा म्हणले मीच पाहिलेली आहे. माझ्या अंतयात्रेचा सोहळा माझ्याच डोळ्यांनी पाहिलेला आहे. सजवत होते मला, सजवत होते मला, मी शांत निजलो होतो. बहुतेक आसवाच्या धाराणी मी चिंब भिजलो होतो. शेवटची ती आंघोळ होती गरम पाण्याची, ज्याला त्याला घाई, मला डोळे भरून पाण्याची, मला डोळे भरून पाण्याची. होते काही जवळचे, होतं कुणीतरी परक, नेऊ नका मोठ्यानं, म्हणत होतं सारखं, म्हणत होतं सारखं. ज्यांना मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवलं होतं, ज्यांना मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवलं होतं, त्यांनीच आज मला स्मशानात नेलं होतं, त्यांनीच आज मला स्मशानात नेलं होतं. तिथं नेऊन सुद्धा माझ्यावर जीव लुटवत होते. आणि जोर जोरात रडून सारे मला आठवत होते, सारे मला आठवत होते. अजून 4 लाकडं द्या, अजून 4 लाकडं द्या, म्हणजे त्यामध्ये भागेल. माझ्याच कुणीतरी विचारलं, अजून किती वेळ लागेल? सरणावर निजून सुद्धा मी मौन पाळलं होतं. आणि मला जीव लावणाऱ्यांनीच आज मला जाळलं होतं, आज मला जाळलं होतं, आज मला जाळलं होतं. आपुले मरण पाहिल्या म्या डोळा, तो झाला सोहळा अनुप्यमे. आनंदे दाटली अवघी त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. फिटले सुतक जन्म मरणाचे, माझ्या मी संकोचे दुरी झालो. नारायणे दिला वस्तीस ठाव, ठेवणिया भाव ठेलो पायी. तुका म्हणे दिले उमटोणी जगी, घेतले ते अंगी लावणिया
घेतले त्या अंगी लावोनिया. म्हणून तर आता पार्वती हे मरण राहिलं नाही, या मरणावरती सुद्धा म्हणले मी विजय मिळवलाय. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर. म्हणून तर म्हणले मी आता अमर झालोय. मरण माझे मरून गेले. म्हणून तर माझं नाव काय? म्हणले माझं नाव आहे अमरनाथ. सगळ्यांच्या आधी आलोय म्हणून म्हणले मी आदिनाथ आहे आणि सगळ्यांच्या शेवटी आहे. म्हणून तर म्हणले मी अमरनाथ आहे. म्हणून तर आज हा जीवात्मा जाऊन वर्ष झालं. मग आज पूजा कशाची? म्हणले आज पूजा त्या जीवात्म्यामध्ये असणाऱ्या अंतःकरण चतुष्पदांची आहे. म्हणून तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरण चतुष्पदांची म्हटले आज पूजा आहे. म्हणून तर पहिल्या दिवशी हा जीवात्मा कुठं होता? म्हणले पहिल्या दिवशी हा जीवात्मा घरात होता. म्हणून तर म्हणले पिठाची रांगोळी काढली आणि त्याच्यावरती दिवा लावला. म्हणले का बरं रांगोळी काढायची आणि दिवा लावायचा? ही पिठाची रांगोळी म्हणजे काय आणि दिवा म्हणजे काय? 10 दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंड होता तया पुढे. तो 10व्या दिवशी बळी देतो कावळ्याशी, काक स्पर्शला जेव्हा त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. म्हणले 10 दिवसापर्यंत हा जो प्राण आहे हा अंतरिक्षामध्ये परिभ्रमण करत असतो आणि 10व्याच्या दिवशी त्या विशिष्ट पिंडाला जेव्हा कावळ्याचा स्पर्श होतो तेव्हा त्या जीवात्म्याला गती प्राप्त होती. म्हणून तर ती पिठाची रांगोळी म्हणजे हे ब्रह्मांड आहे आणि त्या दिव्याची ज्योत म्हणजे हा आत्मा आहे. म्हणून तर त्या पिठाच्या रांगोळीमध्ये हा दिवा लावला जातो. म्हणून तर शेवटी देवाने हा जन्म मरणाचा सिद्धांत हा कर्माचा दिलेला आहे. म्हणून तर हा कर्माचा सिद्धांत आपण कर्म ह्या 2 हातांनी करतो. म्हणून तर शेवटी त्या तेरडीला बांबू किती आहेत? म्हणले 2च बांबू आहेत. आणि आपल्याला हात किती आहेत? म्हणले 2च हात आहेत. का बरं म्हणले 2 बांबू? पहिला जो बांबू आहे त्याचं नाव आहे चंड आणि दुसरा जो बांबू आहे त्याचं नाव आहे प्रचंड. हे चंड आणि प्रचंड हे यमाचे दूत आहेत. आपल्या दोन्ही हातांना धरून ते यमाच्या पुरीमध्ये घेऊन जात असतात. म्हणून तर शेवटी त्या तेरडीला बांबू किती? म्हणले 2 बांबू आहेत. शेवटी काय केलं? म्हणले सुपामध्ये धान्य घेतलं आणि त्याच्यामध्ये हात ठेवला. का बरं हात ठेवायचा? म्हणले आता हाताने खायचं नाही, आता काय आहे? म्हणले दान आहे. म्हणून तर आज काय करायचंय? आज पिंडदान आहे, अन्नदान आहे. म्हणून तर जाताना ती पांढरी शिदोरी म्हणले बरोबर बांधून दिली. म्हणून तर शेवटी वस्त्र कोणतं? म्हणले पांढरं शुभ्र वस्त्र आहे. का बरं म्हणले पांढरं वस्त्र? कोणती अनिष्ट शक्ती त्या देहामध्ये प्रवेश करू नये म्हणून म्हणले शेवटी पांढरं शुभ्र वस्त्र आहे. या देहामधून चैतन्य निघून गेलं, देह जड झाला. एवढा जड देह न्यायचा आहे, 5-6 जण तरी पाहिजेच. पण खांदेकरी किती आहेत? म्हणले 4च खांदेकरी आहेत. का बरं म्हणले 4 खांदेकरी? हे 4 खांदेकरी म्हणजे 4 वेद आहेत. या वेदांवरती आपलं आयुष्य चालू आहे. सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद हे 4 वेद म्हणजे 4 खांदेकरी आहेत. म्हणून त्या 4 खांदेकऱ्यांनी उचललं आणि नेलं कुठं? म्हणले 20व्याच्या कट्ट्यावरती नेलं.
का बरं म्हणले विसावा? तिथं विश्रांती दिली, देवाने रात्र निर्माण केली. म्हणले कशासाठी? म्हणले विश्रांतीसाठी. तरी पण म्हणले शेवटी विसावा दिला. त्या विसाव्याच्या कट्ट्यावरती यमाचा जो सचिव आहे ना, तो तिथं बसलाय. काय त्याचं गोड नाव आहे, जो आपल्या आयुष्याच्या कर्माचं चित्र काढतो आणि गुप्त ठेवतो, म्हणले त्याला चित्रगुप्त म्हणतात. म्हणून तर त्या विसाव्याच्या कट्ट्यावरती म्हणले तो चित्रगुप्त बसलेला आहे. आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याची जी गोळाबेरीज आहे, तो चित्रगुप्त त्या विसाव्याच्या कट्ट्यावरती करतोय. म्हणून तर तिथं खडा लावला, खांदेकरी बदलले आणि या देहाला सरणावरती ठेवलं. म्हणून घरात सत्यनारायणची पूजा असेल तर नवरा बायको लागतात, आणि शेवटी आईबापाच्या पूजेला बहीण आणि भाऊ लागतात. म्हणून तर जो मुलगा असतो ना, तो ते मडकं धरतो, आणि जी मुलगी असते ना, ती पाणी शिंपडते. म्हणून तर सत्यनारायणच्या पूजेला नवरा बायको आहेत, आणि आईबापाच्या पूजेला बहीण आणि भाऊ आहेत. म्हणून तर पुत्र लागतो. हे सगळे विधी कोण करतो? म्हणले त्याला पुत्र म्हणतात. म्हणून पुत्र नाहीतर पुतण्या. म्हणून तर स्मशानात आणलं कुणी? म्हणले जावयाने आणलं. म्हणून तर खांद्यावर जावई घेऊन आला. 3 नाती महत्वाची. पहिलं नातं जावयाचं, दुसरं नातं पुत्राचं नाहीतर पुतण्याचं, आणि तिसरं नातं लेकीचं. पू नावाचा नरक आहे, तो जे तारतो ना, त्याला पुत्र म्हणतात. म्हणून लाळ आणि त्या नरकामधून जो तारतो तो पुत्र आहे. म्हणून जो मुलगा असतो ना, तो ते मडकं धरतो, आणि जी मुलगी असते ना, ती पाणी शिंपडते. म्हणून देवाचा अभिषेक हा पंचामृताने केला जातो. आणि या देहाचा अभिषेक 2 विरुद्ध गोष्टी आहेत. एक आहे अग्नी आणि एक आहे पाणी. म्हणून देवाच्या अभिषेकाला दूध, दही, मध, साखर, तूप लागतं, आणि या देहाच्या अभिषेकाला अग्नी आणि पाणी लागतो. म्हणून तो जो पुत्र असतो ना, तो ते मडकं घेतो. का बरं ते मडकं घ्यायचं? फक्त नावं वेगळी आहेत. माऊली बोलले ना, सर्वा घटी राम देहादेही एक. चोखोबरा इथं म्हणले नावं वेगळी आहेत. मृत्तिकेचे घट केले नाना परी, नाव ठेविले रांजन माठ घागरी. बिराली मृत्तिका फुटले हे घट, प्राणी का फुकाट शोक करी. म्हणून तर नावं वेगळी आहे. आणि ही मडकी बनवली कोणी? त्या कुंभाराने. आणि तो कुंभार कुठं आहे? तो विटेवरती उभा आहे. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घाली तो धपाटा आता आधाराचा हात. आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी, येई आकृती वेगळी. म्हणून तर सगळी मडकीच आहेत. काय गंमत आहे बघा ना, प्रत्येक ठिकाणी हे मडकं आहे. सणांचा राजा दिवाळी, दिवाळीला लक्ष्मीपूजन केलं तेव्हा लाह्या बत्ताशे कशात भरले? त्या मडक्यात भरले. संक्रांतीला वौसा पूजला, तो वौसा कशात भरला? त्याच मडक्यात भरला. नवरात्रामध्ये देवीचा घट भरला, त्याला पण म्हणले तेच मडकं वापरलं. आत्ता दहीहंडीच्या दिवशी तेच मडकं फोडलं, आणि गेल्यावर सुद्धा तेच मडकं फोडलं, आणि पिंड सुद्धा त्याच मडक्यावरती मांडला. म्हणून ते मडकं म्हणजे काय? मडकं म्हणजे देह आहे. आणि त्यामध्ये पाणी म्हणजे काय? तर आयुष्यरूपी पाणी आहे. म्हणून जो मुलगा असतो, पुत्र असतो, तो ते मडकं धरतो आणि त्याच्यावरती 3 टोके मारतो.
का बरं म्हणले 3 टोके मारायचे? पहिला जो टोका आहे तो आहे नावाचा. आत्तापर्यंत जे नाव धारण केलं ते नाव आता संपलेलं आहे. दुसरा टोका आहे तो म्हणजे कुळाचा. ज्या कुळामध्ये तुझा जन्म झालेला आहे तिथून म्हणले तुझी निवृत्ती झालेली आहे. तिसरा टोका आहे तो म्हणजे जातीचा आणि धर्माचा. ज्या जातीत ज्या धर्मात तुझा जन्म झालेला आहे तिथून म्हणले तुझी निवृत्ती झालेली आहे. म्हणून फिरविला घट फोडिला चरणी, दिली तिळांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. म्हणून ज्याचं आणलं होतं त्याला म्हणले ते परत केलं आणि तिथं म्हणले बोंब मारली. अरे म्हणले बोंब तर शिमग्याला मारतात, पण म्हणले इथं बोंब मारली. म्हणले बोंब मारून सांगायचंय तुमचा मार्ग तुमच्या मार्गाने आता उरलो उपकारापुरता, आता उरलो उपकारापुरता. नंतर कुणीतरी म्हटलं ना मागं वळून बघू नका. का बरं? म्हणून ज्यांनी घर बांधलं त्याचा जीव खडा. म्हणले 10 दिवस घराच्या बाहेर बांधला. काय गंमत आहे, जिनी घर पोचलं तिचा जीव खडा 10 दिवस घरात नाही घराच्या बाहेर बांधला. माझा वाडा माझा बंगला येथेची राहणार, माझी बायका माझी पोरं सारा मायेचा बाजार, माझा पैसा माझं सोनं येथेची संपणार, दास तुकड्या विनवे जगा शेवटी गौऱ्यांचा शिंगार, शेवटी गौऱ्यांचा शिंगार. म्हणून तर त्या जीवखड्यावरती म्हणले काय बसलेला आहे, तर ही अंतःकरणाची चतुष्पद बसलेली आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार म्हणले या 4 गोष्टी म्हणले त्या जीवखड्यावरती बसलेल्या आहेत. म्हणून तर आज पिंडावरती पाणी कशाने वाहिलं? म्हणले या अंगठ्याने वाहिलं. तिकडं त्या तेरडीवरती अंगठे बांधले आणि आज त्या अंगठ्यानीच पाणी वाहिलंय. देवानी ही जी 5 बोटं दिलेली आहेत या प्रत्येक बोटाला काही ना काहीतरी कारण आहे. ही जी करंगळी आहे या करंगळीनी ऋषींना तर्पण करायचं. तर्जनी आहे ही तर्जनी पत्नीसाठी आहे म्हणून ती साखरपुड्याला आहे. आणि हा जो अंगठा आहे हा अंगठा पितरांसाठी आहे. म्हणून तर आज पिंडावरती पाणी कशाने वाहिलंय? या अंगठ्याने पाणी वाहिलंय. कारण की 13व्या नंतर या आत्म्याचा आकार अंगठ्या एवढा होतो. म्हणून तर आज पाण्याचं तर्पण म्हणले त्या अंगठ्याने केलंय. आणि आज पिंडावरती म्हणले तांदूळ किंवा अक्षदा नाही, आज काय व्हायलंय? म्हणले तांदूळ अक्षदा लग्नाला आहेत, पण आज पिंडावरती अक्षदा नाही, आज पिंडावरती तीळ वाहिलेत. का बरं? म्हणले तीळ, तिळाचा जन्म कुठून झाला? म्हणले ह्या तिळाचा जन्म आकार आणि तिळाचा आकार म्हणले सारखा प्रकार आहे. आणि तीळ म्हणजे भगवान विष्णूंच्या घामाचा थेंब आहे. म्हणून तर तुकोबराय बोलले ना, देव तिळी आला गोड गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एके स्नाने शुद्ध जनार्दन जनी. म्हणून तर हा तीळ काय करतो? म्हणले पाप काय करतो? पांढरा तीळ बोलण्यातली जी पाप आहेत त्याचा नाश म्हणले पांढरा तीळ करतो. म्हणून तर पांढरा तीळ कधी वापरला? म्हणले पांढरा तीळ संक्रांतीला वापरला. म्हणून तर आम्ही म्हणलो ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा पांढरा तीळ काय करतो? म्हणले जी वाचेतली पापं आहेत
म्हणले त्याचा नाश म्हणले हा पांढरा तीळ करतो. तांबूस तीळ काय करतो? शारीरिक पापांचा नाश करतो. आणि जो काळा तीळ आहे तो काय करतो? तर तो काळा तीळ जी मानसिक पापं आहेत त्याचा नाश करतो. म्हणून तर आज पिंडावरती म्हणले तीळ कोणता व्हायलाय? म्हणले आज काळा तीळ व्हायलाय. आणि आज असणारी नागपंचमी म्हणून तर हे सगळे विधी करताना या अनामिका नावाच्या बोटामध्ये त्या दर्भाची काडी बांधली. म्हणून ती दर्भ नावाची वनस्पती म्हणले अनामिका नावाच्या बोटात ती बांधली. का बरं? म्हणले देवी दैत्यसागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ सापडले, तेत्वा असुर प्रणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. म्हणून ते जेव्हा समुद्र मंथन झालं त्यातून अमृत बाहेर आलं. अमृतासाठी देव आणि दैत्यांचं भांडण झालं आणि त्याचे काही थेंब या पृथ्वी तलावरती पडले. काही थेंब रामकुंडामध्ये नाशिकला पडले आणि त्याचे काही थेंब या दर्भ नावाच्या वनस्पतीवरती पडले. आणि ते थेंब त्या सर्पानी त्या सापानी चाटले. म्हणून ती दर्भाची काडी म्हणले धारदार आहे आणि त्या काडीमुळं सर्पाची जीभ म्हणले कापली गेली. म्हणून तर आपली जी जीभ आहे त्याला एक टोक आहे आणि सर्पाची जी जीभ आहे त्याला 2 टोकं आहे. म्हणून त्या सापामध्ये विष आणि अमृत या दोघांचाही साठा आहे. म्हणून सापाचा मृत्यू तो काट टाकतो आणि पुन्हा सळसळत जातो. म्हणून तर त्या दर्भाच्या काडीला अमृताची उपमा आलेली आहे. म्हणून ते सगळे विधी करताना ती दर्भाची काडी म्हणले या अनामिका नावाच्या बोटामध्ये बांधली जाते. म्हणून जेवतो ते ताट कसं आहे? म्हणले गोल आहे. पूजा मांडली तो चौरंग म्हणले चौकोनी आहे. आणि आता जे पिंड मांडले तो चौथरा कसा होता? म्हणले त्रिकोणी होता. त्याला 3 कोण होते, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. म्हणून 3ही गुणांची म्हणले निवृत्ती आहे. आणि पिंड किती आहेत? म्हणले 3 पिंड आहे. पहिला जो पिंड आहे तो गेलेल्या जीवात्म्याचा, दुसरा जो पिंड आहे जो दक्षिणेच्या बाजूला ठेवलाय तो यमदेवाचा, आणि तिसरा जो पिंड आहे तो कावळ्याचा. म्हणून तर या ठिकाणी काय कावळ्याची वाट पाहिली जाते. का बरं? म्हणले कावळा म्हणून हा 5 पवित्र पक्षी आहे. त्याच्यापैकी कावळा आहे. पहिला आहे तो म्हणजे राजहंस, दुसरी आहे चिमणी, तिसरा आहे मोर, चौथा आहे गरुड आणि 5वा आहे कावळा. म्हणून तर त्या कावळ्याची वाट पाहिली जाते. का बरं? म्हणले कावळा कावळा काय करतो? म्हणजे ज्यांचं ज्यावेळेस नैसर्गिक मृत्यू होतो अशांचंच मांस म्हणले कावळा खात असतो. ज्यांचा अपघाती मृत्यू होतो अशांचं मांस म्हणले कावळा कधीच खात नाही. म्हणजे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेमध्ये झाला त्यावेळेस त्यांना वसुदेव टोपलीमध्ये घेऊन आले. येताना संपूर्ण गोकुळ नगरी देवानी निजवलेली होती. पण त्या ठिकाणी एक पक्षी आणि प्राणी ओरडत होता. त्या पक्ष्यांमध्ये होता तो म्हणजे कावळा आणि प्राण्यांमध्ये होता तो म्हणजे गाढव. तेव्हा देवानी सांगितलं, अरे ओरडू नका, तुम्ही जो ओरडसान तर साऱ्या गोकुळाला कळेल या ठिकाणी मी आलेलो आहे. त्यावेळेस त्या गाढवानी वर मागितला, आमचा वापर ओझं वाहण्यासाठीच केला जातो, तर कुणीतरी म्हणले आमची पूजा केली पाहिजे. तेव्हा देवानी तथास्तु असा वर दिला आणि म्हणले या गोकुळामध्ये गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणले गाढवांची पूजा केली जाईल. आणि कावड्याला वर मागितला. देवा एकच डोळा, हा काळा रंग
सगळे आमचा दुस्वास करतात, कुणीतरी म्हणले आमची वाट पाहिली पाहिजे. ते देवानी तथास्तु असा वर दिला आणि म्हणल्या गोकुळामध्ये त्याप्रमाणे तुला वर दिलाय. मुक्तीच्या घाटावरती जेव्हा जीवात्म्याला पिंडदान केलं जाईल तेव्हा कावळ्याची वाट पाहिली जाईल. पण काकस्पर्श हा जेव्हा झाला या आत्म्याला मुक्ती मिळाली, या आत्म्याला मुक्ती मिळाली. नंतर पार्वती त्या 3 बेलांच्या पानांपैकी पहिलं पान सांगितलं जन्माचं, शेवटचं पान सांगितलं मरणाचं आणि मधलं पान आहे ते जीवनाचं. म्हणून तर आपलं जीवन कसं आहे म्हणले दिवसासारखं आहे. दिवसामध्ये प्रहर किती म्हणले 3 प्रहर आहे. पहिले आहे सकाळ, नंतर आहे दुपार आणि नंतर आहे रात्र. म्हणून तर सकाळ म्हणजे काय? सकाळ म्हणजे बालपण. दुपार म्हणजे काय? दुपार म्हणजे तरुणपण. आणि रात्र म्हणजे काय? रात्र म्हणजे म्हातारपण. म्हणून तर रात्र कुणाची म्हणले रात्र वैऱ्याची आहे. म्हणून तर आता आयुष्याची रात्र झाली. तुकोबाराय बोलले ना, सगळी इंद्रिय मावळून गेली म्हणले आता आयुष्याची रात्र झाली. मावळली इंद्रिये आला बागुला आजा, कैसे विपरीत झाले तोची देह नव्हे दुजा. म्हणून तर आज काळेभोर केस पांढरे झाले, टवटवीत त्वचेला सुरकुत्या पडल्या आणि हे 32 दात हळूहळू पडायला लागले. म्हणून तर आयुष्याची म्हणले रात्र झाली. म्हणून तर तो कोण झाला म्हणले बागुल आजा झाला. म्हणून तर त्याला काय म्हणतात? त्याला आजोबा म्हणतात. आ म्हणजे आई, जो म्हणजे जोडतो, बा म्हणजे बापाला, त्याला आजोबा म्हणतात. म्हणून तर उद्या परवा सुट्टी आहे, येऊ लवकर जाऊन, आई मला चल ना ग आजोबाकडं घेऊन, आई मला चल ना ग आजोबाकडं घेऊन. थरथरणाऱ्या काठीला आधार मिळेल बघ आणि अंधुक झालेल्या नजरेला आभाळ दिसेल बघ. चल ना ग तिथं जाऊन, येऊ प्रकाश करून, आई मला चल ना ग आजोबाकडं घेऊन, आई मला चल ना ग आजोबाकडं घेऊन. गाडी नको आजोबाच्या पाठीवरती खेळल, तेव्हाच त्या आत्म्याला नक्की मोक्ष मिळेल. चल ना ग त्या आळंदीला, चल ना ग त्या पंढरीला, येऊ लवकर जाऊन, आई मला चल ना ग आजोबाकडं घेऊन, आई मला चल ना ग आजोबाकडं घेऊन. म्हणत असणारी ही आजोबांची भूमिका. म्हणून तर असणारा रिधिमान आणि शर्मदा असणारी ही 2 नातवंड, असणारं बापाचं कर्तृत्व. बाप जो सहन करतो संसाराचा ताप, ज्याला लागलेली असते कष्टाची धाप, जो मारतो पाठीवरती कौतुकाची थाप, हा घराचा नाही तर जगाचा बाप, जगाचा बाप. जग्याईसा बाप व्हावा, ज्याचा वंशमुक्ती सजावा, वंशमुक्ती सजावा. असणारी ही बापाची भूमिका. असणारे 2 पुत्र सचिन आणि महेंद्र, आणि त्याचबरोबर असणाऱ्या लेकीप्रमाणे प्रेम केलं, ज्यांनी ज्योत लावली त्या ज्योतिवहिनी. असा असणारा हा परिवार. आणि त्या परिवारामधूनच काकांचं जाणं झालं. आज श्रद्धापूर्वक त्यांना वाहिलेलं हे श्राद्ध आहे. म्हणून श्रीराम एज्युकेशन नावाचं जे रोपटं नानांनी लावलं, ना म्हणजे नाना, जे ना म्हणत नाही ते हे नाना, असे असणारे नामदेवराव नाना यांनी हे रोपटं लावलं आणि त्याला काकांनी पाणी घातलं. म्हणून तर ही ज्ञानाची हातामध्ये धरली पताका, अज्ञानाला झाका, ज्ञानाला फेका, आणि आपल्या सगळ्यांचे सुभाष काका, आपल्या सगळ्यांचे सुभाष काका. म्हणून तर आज काकांचं हे स्मरण आहे. असणाऱ्या या बहिणी, असणारे भाऊ, अमृतासारखा पाजर होतो ते असणारे अमृतराव,
त्याचबरोबर वीरपणा घेतात ते संताजीराव. बाळ आणि कृष्ण एकत्र होतात ते बाळकृष्ण. आणि असणारे वडील ते म्हणजे नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी. असणाऱ्या बहिणी सुंदरतेचं मन आहे ती सुमन. जिने मल काढला ती कमल. त्याचबरोबर जिने अनुराग दिला ती अनुराधा. आणि त्याचबरोबर असणारा हा वटवृक्षासारखा बहरलेला परिवार विमल पांडुरंग नलावडे, कमल चंद्रकांत जगताप, सुमन एकनाथराव जगताप आणि अनुराधा अमरसिंह घोरपडे अशा असणाऱ्या ह्या बहिणी आणि असा हा वटवृक्षासारखा बहरलेला परिवार. आणि आज बापाचा वसा आणि वारसा पुढं जे चालवत आहे म्हणून तर सत्कार्य होतं तिथं स असतो म्हणून त्यांचं नावसुद्धा सचिन आहे. आज हे श्रीराम एज्युकेशनचं जो वटवृक्ष आहे त्याला प्रयत्नपूर्वक जे पाणी घालत आहे म्हणून तर त्यांना PhD मिळाली. आणि संस्थेला असणारा जो महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि त्याचबरोबर असणारे जो नरांचा देव आहे त्यांना नरेंद्र म्हणतात, देवांचा देव आहे त्यांना देवेंद्र म्हणतात. आणि जे राजकारणामध्ये आहेत तेच असणारे महेंद्र. नंतर आज महेंद्र दादा आणि सचिन दादा हा वडिलांचा वासा आणि वारसा पुढे चालवत आहे. आणि या सगळ्यांच्या पाठीशी असणाऱ्या जन्माला घालते ती आई, राखी बांधते ती ताई, गोठ्यात बांधली आहे ती गाई. आणि जी पाठीशी उभे आहेत त्या सविताई, त्या सविताई. नंतर आज आईचा असणारा आशीर्वाद, आई उन्हाची सावली, आई सुखाची नजर, निळ्या आभाळा वडा तिचा मायेचा पदर, आई नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा विठ्ठल म्हणे स्वतःला विठाई. असणारा हा आईचा आशीर्वाद आणि हे प्रेमाचं रोपटं आज काकांनी लावलं म्हणून तर आज महाराजा आज हा भरून गेलेला आहे. आज ओतप्रोत इथं माणसं आहेत, माणसं जोडायचंच काम त्यांनी केलं. असणारा आशीर्वाद स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या आशीर्वादाने आज हे रोपटं लागलं आणि आज त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. आणि ती फळं आज आपण सर्वजण सेवत आहोत. म्हणून तर ह्या सरस्वती मातेची केलेली पूजा आज दोनही बंधू एका प्रेमाने या ठिकाणी हा वटवृक्षाची जोपासना करत आहे. कारण की हे प्रेमच द्यायचं असतं आणि हे प्रेमच घ्यायचं असतं. कारण की हा प्रेमाशिवाय या जगामध्ये काही नाही. काय गंमत आहे बघा ना, रोज पांढरा भात खातोय, पिवळं वरण खातोय, त्याच्यावर हिरवी भाजी खातोय, पण आतमध्ये रक्त मात्र लालच तयार होतंय. पिवळं रक्त नाही, पांढरं रक्त नाही. आणि शास्त्र तर सांगतं शरीरामध्ये 70% पाणी आहे. मग कापल्यावर पाणी बाहेर यायला पाहिजे, पण पाणी नाही येत. कापल्यावर रक्त येतंय. पाणी कधी येतंय? जेव्हा हृदयावर घाव होतो ना तेव्हा पाणी येतं. आणि ते कुठून येतं? तर ते डोळ्यातून येतं. म्हणून तर ते कुठं आहे प्रेम? ते हृदयात आहे. म्हणून त्याची जागा कुठं आहे? त्या हृदयामध्ये आहे. म्हणून तर आज हे प्रेमाचं रोपटं सूर्यवंशी कुटुंब आणि बेडके परिवार आपल्याला ह्या फलटणला देत आहे. म्हणून वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर ठेवू नका डोळा, एकत्र या, गोड बोला, मार्ग निघतीन 16. नातेसंबंध बिघडण्याचे हेच मुख्य कारण. आपल्या माणसाचे आपण केले वस्त्रहरण. येणं जाणं खुंटलं की माणूस विचार करतो, म्हणून त्याचा BP वर खाली करतो. डॉक्टर देतात गोळ्या, पण विचार कसे जातील आणि ECEचे डोंगर वरती कसे येतील? शिकून तुम्ही गडगंज झालात म्हणे तुम्ही, आणि पुतणे भाचे सोडून करता टॉमी जिमी. कुत्र प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नसतं. मन मोकळं करण्यासाठी
जिवंत माणूसच लागतं, जिवंत माणूसच लागतं. म्हणून बहिणीकडे जात जा, वहिनीला मान द्या, भावाला बोलवा, सारी नाती फुलवा. अरे वेड्या, अशामुळे राहशील तू फिट, जगण्याचा कधी तुला येणार नाही वीट. आणि ज्याच्या पायाखाली आहे ना वीट, तो पाहेन तुला नीट, तो पाहेन तुला नीट, तो पाहेन तुला नीट. म्हणून तर त्या विठोबालाच ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी काकांना समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि सलोकता या चारही मुक्ती प्राप्त व्हाव्या ही सदिच्छा व्यक्त करतो. त्यांचे असणारे चिरंजीव हा संपूर्ण वटवृक्ष फुलवायचं काम करतात ते सचिनदादा यांनी हे निमंत्रण दिलं. पुण्यावरून या ठिकाणी येणं झालं आणि आज या सेवेचं निमंत्रण देऊन आज झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाच्या आणि आज शेष नागाच्या नागपंचमीच्या दिवशी चरणावरती समर्पित करतो. काकांना चारही मुक्ती प्राप्त व्हाव्या ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व श्रोत्यांच्या चरणावरती ऋण व्यक्त करून वाणीला विश्रांती देतो. विठ्ठल 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु की जय. सब संतन की जय. हर हर महादेव. ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक 24 जुलै 2024 पासून सुरू झाले आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत. त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, बंधन बँकेच्या वर, टेलिफोन एक्सचेंज जवळ, फलटण, जिल्हा सातारा. संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर 9172 29 31 87. आपला प्रवेश आजच निश्चित करा. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली, खुर्द. बुकिंग संपर्क विनोद घाडगे. मोबाईल 9922 64 31 04.